गुड मॉर्निंग बेळगाव। आज मी आहे शहापूरमध्ये आणि आता मी चालले साड्या शॉपिंग करायला। चला तर मग। आणि आता मी आहे शहापूर पोलीस स्टेशनच्या अगदी ऑपोजिट हे शॉप आहे जे आपण लास्ट टाइम सुद्धा आलेलो तेव्हा कव्हर केलं आहे। इथे आपल्याला दिसते हे जुगल किशोर गोपालदास भट्टर, त्यांच्याकडे आपण साड्या घेणार आहोत। जेव्हा 2 महिन्यापूर्वी आली होती तेव्हा मी तुम्हाला ह्यांच्या साड्यांचं मागावरच्या साड्या पण दाखवल्या होत्या। त्याच शॉपमध्ये आता आपण परत आलो आहे। आता आपण आहोत शॉपमध्ये आणि आपण ह्यांच्या ओनरशी आता बोलूया। हे पुरुषोत्तम दादा इथे आहेत, आपण त्यांच्याकडून ऐकूया त्यांच्या शॉपबद्दल। नमस्कार, मी पुरुषोत्तम भट्टर, जुगल किशोर गोपालदास भट्टरचे प्रोप्रायटर। आमचे शॉप करीबन आम्ही 70 ते 75 वर्षापासून आम्ही हे व्यवसाय करत आहे। आम्ही अगोदर महाराष्ट्रामध्ये आपलं प्युअर रेशमीचे खण आपण बनवत होता। त्याच्यानंतर आमचे इल्कल साडीचं काम होतं। त्याच्यानंतर आम्ही खणाचं पण खणची साडी जे मागच्या 2-4 वर्ष अगोदर फेमस होती ते आम्ही बनवलं होतं। त्याच्यानंतर आत्ता आम्ही इल्कल पॅटर्नमध्ये विविध प्रकारचे आणि नारायणपेठ, पैठणी ह्या प्रकारचे मी सगळं प्रोडक्शन करून आम्ही कस्टमरला सप्लाय करतो आहे। माझं महाराष्ट्रामध्ये सगळीकडे इथून सांगलीपासून गोंदियापर्यंत माझं माल जातो आहे आणि भरपूर कस्टमर आहे त्यांनी इथं स्वतः येऊन परचेजिंग पण करतात। आणि हे ताईचे व्हिडिओ केल्यानंतर मला खूप लाभ झाला आहे आणि त्याच्याबद्दल मी त्यांचे आभारी आहोत। त्याच्यानंतर माझे कस्टमर पण खूप भरपूर आले, माझे कस्टमर पण सॅटिस्फाईड झाले आणि त्याच्याबद्दल आम्ही ताईचा खूप आभार देतो। चला आता आपण आतमध्ये साड्या बघायला सुरुवात करूया। म्हणजे मी हे एंट्रन्स करताच आपल्याला अशा इतक्या सुंदर सुंदर कलरफुल साड्या बघायला मिळत आहेत आणि वेगवेगळ्या पॅटर्न व्हरायटीमध्ये जसं त्यांनी सांगितलं तसं आपल्याला इरकलमध्ये, चेक्समध्ये, प्लेनमध्ये, कॉटनच्या इथे आपल्याला दिसत आहेत। या चेक्समध्ये इरकल असं पॅटर्न किती सुंदर सुंदर आहेत। आता इथे आपल्याला दिसतंय प्लेन टेम्पल बॉर्डर किंवा पैठणी बॉर्डर जे म्हणतो तशा टाईप साड्या दिसत आहेत। इथे आपल्याला दिसतंय इथे पॅकिंग चालू आहे साड्यांचं। किती गठ्ठेच्या गठ्ठे नुसते पॅटर्न मधले असे सगळे बांधलेले दिसत आहेत। एकाच प्रकारचे किती कलर आहेत एकाच पॅटर्न मध्ये। आता इथे पण आपल्याला दिसतंय, म्हणजे दिसताना असं मला वाटलं रे सेम, पण ह्याच्यातच किती व्हरायटी आहे ह्या साड्यांमध्येच। इथे पण आपल्याला डार्क शेडचे सगळे असे येलो, ग्रीन, रेड सुपर्ब साड्या दिसत आहेत आता एकदम। अजून साड्यांचा लॉटच संपत नाहीये, केवढा बघू तेवढा कमी असं इथे आपल्याला दिसतंय एकदम। इथे आता आपल्याला दिसत आहेत ह्या मोठ्या चेक्समध्ये सुद्धा आहेत। आपण आता प्रत्यक्षात अजून आपल्याला ज्या घ्यायच्या त्या पण आता साड्या बघायला सुरुवात करू आपण। आता इथे आपण एक साड्यांचे प्रकार बघतोय आणि आता ह्यांनी कल्याणी गडवाल त्याचे रंग, म्हणजे मी इथे पॅटर्न त्यांना सांगितले की मी हे पॅटर्न सिलेक्ट केले आणि मग एक एक पॅटर्न मधले आता आपण बघूया।
एवढे सुंदर असे कलर दिसतात की वाटतं हे घेऊ हे घेऊ. ಮತ್ತೆ ಹೇಳ್ರಿ ನೀವು ಏನು ನೀವು ನೋಡ್ಕೊಳ್ತೀವಿ. हे कल्याणी गडवाल पल्लू बुट्टा आहे. अच्छा आणि हे आपलंच हे मॅन्युफॅक्चर. इथंच बेळगावलाच आम्ही मॅन्युफॅक्चरिंग करतो. अच्छा हे बेळगावलाच तयार होते आहे अच्छा. ह्याच्यातून. हा, छान आहे ना. 101 कलर आहे, सगळे कलर सुंदर आहेत हे. हा पण एक ठेवू शकतो कलर. ह्याला ब्लाऊज कॉन्ट्रास्ट असतो. पण ह्याच्यात ब्लॅक असं एवढं इथे नाही, फक्त बॉर्डर मध्ये बॉर्डरला ब्लॅक आहे. ब्लाऊज पीस आहे. ब्लाऊज पीसला पण आम्ही बुट्टा घातलेला आहे तिथे. आणि हे काय चंद्रकोर पैठणी चंद्रकोर बुट्टा. पैठणी चंद्रकोर बुट्टा. पैठणी चंद्रकोर बुट्टा म्हणजे ह्या पण साड्या अशा द्यायला गेला लग्न कार्याला अशा खूप छान आहेत एकदम. दिसायला पण छान अशा सिंपल सोबर. इथे आता माझ्या हातात आहे ही इरकल पॅटर्न सावरिया प्लेन. आता मी ह्यातले कलर्स त्यांना दाखवायला सांगितले आहेत. आपण कलर्स बघूया. आपण किती सुंदर आहे हा. आपण बघा हे खूप छान कलर. इथे आता ह्यातले आपण एक एक कलर बघतोय. एवढे 101 कलर म्हणजे किती बघा एवढे दाखवले आणि त्यात एकही कलर सिमिलर नाही आहे. सगळे अजूनही आणि अजूनही ताई त्या बंचमधून काढतायत. हा नाही कलर आला, हा नाही करत आला. किती तो आता आबोली पिंक कलर वगैरे किती छान कलर आहे आता. आम्ही आता मला वाटतं मी बेळगावला शिफ्ट होते आता. खरंच मला एवढे आवडलेत ना. बघा ना किती छान. आता ह्याच साडी पॅटर्न मधला आपण ह्याचा पल्लू बघूया कसा आहे तो. आणि ब्लाऊज पीस कसा येणार याला. ब्लाऊज पीस रनिंग आहे. सगळ्यामध्ये ब्लाऊज पीस. हा सगळ्यामध्ये ब्लाऊज पीस आहे. सगळं रनिंगच आहे. मीटर म्हणजे हे तुम्हाला 6 मीटर आम्ही 6-20 म्हणतोय, परंतु हे प्रोसेस वगैरे झाल्यानंतर 6 मीटर येईल. एक्झॅक्टली 6 मीटर येईल. पण मग ब्लाऊज निघतील नाही ह्याच्यातून. तुम्हाला 70 सेंटीमीटर साडीच्या हिशोबाने पन्नाच्या हिशोबाने ब्लाऊज काढले तर होऊ जाईल. त्याला पन्ना मोठा असतोय त्या हिशोबाने तुमचं ब्लाऊज पीस व्यवस्थित असतील. हे बघा हे असं ह्याचं पूर्ण साडीचं अंग असणार आहे आणि हा इथे दिसतो आपल्याला हा पदर आहे. पदर आहे. तयार होते सूटच्या. त्याची लहान ऑर्डर असतोय. ब्लू कॉन्ट्रास्ट असतोय आणि त्यानंतर त्याला पुट्टी असते. ही आहे महेश्वरी पूर्ण बुट्टा. बारा आहे. आणि ह्याची मेन म्हणजे बॉर्डर जी आपण बघितली ती खूप छोटी आहे. आणि ॲक्रेलिक काय म्हणाला. ॲक्रेलिक आहे. कॉटन हे ॲक्रेलिक कॉटन. ॲक्रेलिक कॉटन आहे. हां आणि दिसायला किती सोबत. पल्लू आणि ब्लाऊज दोन्ही कॉन्ट्रास्ट असतो. ब्लाऊज कसं असणार आहे ग्रीन. हां ग्रीन कलर. अच्छा जे ब्लाऊज पल्लूचा कलर असतो कॉन्ट्रास्ट आहे. तेच ब्लाऊज कलर राहणार. गडवाल मध्ये पण तसंच आहे. हां सेम 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 आहे. कलर किती सुंदर आहे. पण हे तर मला असं ना साऊथ पॅटर्न वाटतं का हे हे ना. साऊथ पॅटर्नच म्हणतात त्याला. हे साऊथ पॅटर्नच आहे. मला या खूप आवडल्या. हे बघा आता ह्या मला घेऊन द्या. हा काय हे मला नवीन गेल्यास मी नव्हती घेतली नव्हती. कुठची छान दिसते बघा. मला तर सगळ्याच साड्या आवडतात. मी साड्यांची खरंच खूपच म्हणजे ही काही अशी 3 कलर. अजून एक आवडलंय मला माझ्यासाठी हा ओनियन पिंक जसा म्हणता येईल ना. हा असा रंग आहे थोडासा. आता माझ्या हातात ही साडी आहे म्हणजे मी अजूनपर्यंत हे बघितलं नव्हतं. पॅटर्न इतकं सुंदर आहे. महेश्वरी मसराईज साडी आहे. तर ह्यातले आता आपण कलर बघूया. दोन्ही आहेत लाईट डार्क असे सगळे. मला हा खूप आवडलाय रंग. किती सुंदर सुंदर कलर आहेत. हा बॉर्डर पण एकदम लहान आहे. हे बॉर्डर बसवायला खूप मेहनत करावी आणि आता ना लागते. हे गरमीचं म्हणजे उन्हाळ्यामध्ये ना हे खरंच खूप छान आहे. असं एकदम सॉफ्टी असतोय. नेसायला करायला एकदम वॉशेबल आहे.
एकदम यूज करायला एकदम बेस्ट क्वालिटी आहे. ह्या सगळ्या आपल्या इथे बनलेल्या हे आहेत. इथलचंच प्रोडक्शन आहे हे मेन. अच्छा. हे अगोदर व्हाईट धागा येतो. व्हाईट धागा आल्यानंतर ह्याला रंगीन करायला लागतोय. रंगीन केल्यानंतर ह्याला वेळ लागतोय वाळायला आणि ह्या दिवसात हे सगळं एकदम बेस्ट क्वालिटी येते. अच्छा. कलर ह्याच्यात लाईट डार्क आम्हाला जे शेड आवडते आणि थोडासा असा दुधासारखा म्हणजे दोन- आम्ही ज्या दुधांचा शेड आलाय. आवडतोय हां. त्या शेडच्या हिशोबाने हे आपण कलर बनवत असतो. आम्ही आता एवढे कलर बनवलेले आहे ह्याच्यात. अच्छा. आणि त्याच्यावर प्रिंट हे एलिफंटचं हा, दिसतंय. elephant एलिफंट आणि आणि कोयरी. कोयरी हा. आणि ह्याच्यात आम्ही कवचित आपण एक- मोर पण देतोय. ह्याच्यात अच्छा. तुम्ही बघू शकता हे एलिफंट आणि मोर आहे. हा. हे आम्ही अगोदर केलं होतं. नंतर कोणी कोणी म्हणलं की केरी घाला. आम्ही अच्छा. केरी पण घालून देत असतो ह्याच्यात. केरी मोर हे इथे आहे. एलिफंट हा हे एक आहे ना. हा. हे क्वेरी आणि एलिफंट हा. आणि नंतर मोर ह्या हिशोबानेच हे डिझाईन केलेली फिटिंग आहे. ह्याचा पल्लू एखाद्याचा पदर पण आपण ह्याचं बघू. पल्लू एकदम सिम्पल लाइनिंग येतोय. हे ऑफिस वगैरेला पण आणि use- अच्छा. ह्याला रनिंग ब्लाऊज येणार आणि एकदम सॉफ्ट आहे आणि लाईट वेट आहे एकदम. अच्छा. त्याला त्या हिशोबाने तुम्हाला खूप छान होईल याच्यात. सुंदर आहे का? ती रिच कलर आहे ना. हा, ती रिच कलर आहे बघ ना. डार्क पण नाही म्हणता येणार, लाईट मध्ये पण नाही. ती सुंदर हा कलर आहे. खूप छान एकदम फ्रेश आणि कलर कॉम्बिनेशन किती सुंदर आहे ह्याचं. आणि ह्याच्यावरती असं मोर पण आहे, कोयरी पण आहे आणि एलिफंट पण आहे. म्हणजे तिन्ही आलं ह्याच्यावर. आणि हा सुद्धा असा थोडासा दुच्छाव टोन आहे हा ह्याचा. इथे आता माझ्याकडे जी आहे ही कॉटन गजराज प्लेन म्हणून आहे. खूप सुंदर आहे. गजराज म्हणजे इथे हे हत्तीच आपल्याला इथे प्रिंट दिसते याच्यावरती. आणि आता आपण ह्यातले कलर बघूया. इतके अफलातून सुंदर कलर आहेत ना की आपण सगळेच उचला आणि चला मुंबई असं होणार आता माझं तर. खूप सुंदर आहे दादा, खूपच सुंदर हो हे. त्याचे जे कलर कॉम्बिनेशन आणि त्याच्यावरचं जे वर्क इतकं सुंदर दिसतं ना खुलून. आहे बघा ना, प्रचंड सुंदर. हे जे आपण त्याच्यात ताना बॉर्डर वगैरे म्हणतो तसं नाही आहे. नाही हे टाना नाही आहे. मी ॲक्च्युली 75 पॉलिस्टर ह्याच्यात आम्ही कॉम्पॅक्ट कॉटन मिक्स आणि करून आम्ही ह्याचा धागा पल्लू बनवतोय. contrast दिलाय ह्याला ना? ह्याला हे पल्लू असतोय. ह्याला आम्ही आता ब्लाऊज पीस कॉन्ट्रास्ट करून टाकला. भरपूर लोकांची ऑर्डर होती की बाबा ह्याचा ब्लाऊज पीस तुम्ही कॉन्ट्रास्ट करून द्या म्हणजे आणखीन छान दिसेल. तर आम्ही ह्या हिशोबाने आम्ही ह्याला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस आणि पल्लू हे असं सगळ्यांना करून असंच दिलंय. दिलंय ना. सगळ्यांना त्या हिशोबानेच दिलं. मला ह्याचा कॉन्ट्रास्ट पण सांगा जरा. ह्याचा आपल्याला काय कॉन्ट्रास्ट आहे? हे हा आपण इथे जो आता बघतोय वाईन शेड वरती, तर हे जो मधला शेड आहे ह्याचा आपल्याला कॉन्ट्रास्ट येणार आहे. हे ब्लाऊज पीस असं कॉन्ट्रास्ट दिसतं. हा, हे खूप ब्लाऊज सुंदर पीस आहे. आणि हे मेंटेन करायला कसं आहे? हे मेंटेन वॉश अँड वेअर आहे. हे कलर जाणार नाही आहे तुम्हाला आणि फक्त 1-2 वॉश केल्यानंतर एक वेळा तुम्हाला प्रेस करावं लागेल. पण बाकी अगदी काही आपण प्युअर करायचं कॉटनला लागतं हा, हा, कंटिन्यूस हा, तसं नाही ना होणार. काही होणार नाही. हे तुम्हाला ज्यावेळी तुम्ही प्रेस कराल त्यावेळी एकदम नवीन सारखी साडी दिसते. आले पण. हा हे बेळगावचे फेमस लेपाक आहेत. अच्छा. हा. अरे तुम्ही मला सांगितलं हा, हा. नाही. ह्याच्यात हे सगळं ऑइली नसतंय. ह्याच्यात फक्त खोबरं आणि हे शेंगा आणि ह्याच्यात ओले पोहे असतात आणि त्याच्यात एक लाडू त्याच्या आयुर्वेदिकने त्यांनी बनवून घालतात. त्या हिशोबाने ह्याला बेळगावचे आलेपाक म्हणतात. दोन्ही सोबत खाऊ शकताय. प्लेन पण करून तुम्ही खाऊ शकता आणि ह्याला तुम्हाला थोडंसं अजून हे करायचं असेल तर ह्याच्यात मिक्स करायचं असेल तर बेळगावचे चुरमुरे घालून खाऊ शकता. इथे ह्या दुकानात मला हे नवीन म्हणजे त्यांनी उसाचा रस बिचाऱ्यांनी आमच्यासाठी मागवला आता की उन्हातून आलोय. आणि तर त्यांनी हा एक आलेपाक म्हणून बेळगावचं फेमस आहे. ह्याच्यात ओलं खोबरं आहे, शेंगदाणा आहे आणि ना पोहे आहेत आणि आतमध्ये ना हे असं छोटं ते म्हणाले एक आयुर्वेदिक असं ते एक
एक छोटं लाडूसारखं असं एक आहे. तर हे आपण सेपरेट ह्याच्यात अजून पाहिजे तर कुरमुरे ॲड करून, म्हणजे हा नवीन स्पेशल हा आयटम. मज्जा. उसाचा रस प्यायलोय, इतका गोड, इतका सुंदर. आणि ना त्यांनी त्यांच्याकडे जे ओळखीत आहे तिथे जवळच त्यांनी कला अगदी फ्रेश काढून दिलं आहे आणि त्याच्यासोबत ते आलेपाक खाल्ला. एवढं तृप्त मस्त. आणि आता आपण परत आपण साड्यांचा लॉट बघणार आहोत. आपल्याला बघा इथे ताई दिसतात, त्या आपल्या गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा होत्या, त्यांनी आपला व्हिडिओ सुद्धा बघितलेला आणि त्या साड्या पॅक करतायत. ताई कसा वाटला व्हिडिओ मागचा? छान होता ना. आणि मी व्ह्युअर्सना खरंच थँक्यू म्हणते, कारण माझा हा जो मी गेल्या वेळेस व्लॉग केलेला तो खूप जणांनी म्हणजे खूप व्ह्यूज आले आणि मला ह्यांच्याकडून फोनसुद्धा आलेला की मॅम तुमचे व्हिडिओ बघून आमच्याकडे खूप जण आले, कस्टमर येतात रोज. तर त्याचा मी एक प्रूफ म्हणून एक नमुना तुम्हाला दाखवते त्यांच्या मोबाईलवर. थँक्यू मॅम. तुमच्या व्हिडिओ पाहून भरपूर लोकांनी आम्हाला फोन केले. कमीत कमी 100 लेडीज मुंबईतली आणि पुण्यातली साईडचे आजूबाजूचे वगैरे भरपूर आम्हाला फोन केले. असं तुमचे स्क्रीनशॉट मारून आम्हाला फोटो पाठवून एक हे साड्या दाखवा आम्हाला, ते साड्या दाखवा, हे सगळं लाईक करून माल पण मागून घेतले. आणि त्यांनी पेमेंट पण केले 37,000 आजच त्यांनी पेमेंट केले. असं बरेच लोक आम्हाला पेमेंट केलेलं आहे. बहुत धन्यवाद मॅम. किती मस्त ना. थँक्यू व्ह्युअर्स. आणि आता हा पण आपला व्हिडिओ तो सुद्धा तुम्ही नक्की बघा. ह्यामध्ये सुद्धा मी अजून वेगवेगळ्या व्हरायटीच्या साड्या दाखवल्यात. हा सुद्धा व्हिडिओ नक्की नीट बघा. आता हे जे पॅटर्न आहे हे कॉटन पेशवाई पैठणी असं दिलं आहे त्यांनी या बॉर्डर डिझाईनला नाव. पण ही सुद्धा इतकी सुंदर आहे, म्हणजे ह्याचा बुट्टा आणि ह्याची बॉर्डर म्हणजे हीच ह्याची ओळख आहे. आता ह्यातले आपण कलर्स बघूया. मला ना यावेळेस पेस्टल कलर्स जास्त आवडतात. कधी कधी असतं ना आपल्याला असं लाईट नाही म्हणजे मी सांगते म्हणजे ह्यावेळेस ना एक्झॅक्टली सही आहे. म्हणजे लास्ट टाइम आली ना मी कशा सगळे ग्रीनचीच फॅमिली घेतलेली नाही ना. तर ह्यावेळेस आपण आता ह्यातला एखादा मला पदर कसा आहे ह्याला पूर्ण साडीला आम्ही बुट्टी घातलेली आहे. ह्याला पूर्ण साडीला तुम्हाला बुट्टी येणार आणि एक कॉन्ट्रास्ट पल्लू आहे. ह्याला एक कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पण ब्लाऊज पण कॉन्ट्रास्ट दिलाय, रनिंग नाहीये. हे तुम्ही बघू शकता. आम्ही इथंपर्यंत ह्याला बुट्टी दिलेलं आहे. हे एंडिंग पर्यंत तुम्हाला बुट्टी येईल. हे एंडिंग पर्यंत बुट्टी येईल आणि ह्याला फक्त ब्लाऊज कॉन्ट्रास्ट केलेलं आहे. पल्लू एकदम सिंपल आहे, सोबत इकल सारखं दिलेलं आहे. ह्याला गोंडे पण असणार आहे ते बांधलेले आहे. हे गोंडे पण कधी बांधायला पण लागतात. माझ्याकडे अशा साड्या आहेत जे आम्हाला हाताने मी ते काय आहे सिंथेटिक असल्यामुळे थोडं कवा निघून जातो ते हातावर. त्या हिशोबाने ह्याला एक गोंडे पण राहील. सुंदर आहे त्यातला ह्यातले ना आपण असेच कलर काढू. आता हा एक पॅटर्न बघूया. हा पण मला खूप आवडला. हा बॉक्स स्टार आहे, म्हणजे आपल्याला इथे दिसतंय हे चेक्समध्ये आणि छोटे स्टार आणि आपली ही बॉर्डर ही पण खूप आहे. आता आपण ह्यातले कलर्स बघूया. इथे आता या चेक्स मधले बघा. पण ह्याच्यात ना एक आहे सगळे डार्क कलर आहेत हा, कारण हे जे आपल्याला दिसत आहेत आतले स्टार्स हे ते कॉन्ट्रास्ट मध्ये उठून दिसायसाठी सगळेच कलर सुंदर आहेत. हा ग्रीन, ब्ल्यू, मेहंदी आहे, मेहंदी पण आहे, मजेंटा आणि शेवटी जांभळे मस्तच आहे. लामा आहे. हा हे आपण ह्यातला एक हे तुम्हाला मी एक पीस ओपन करून दाखवतो. आपण याचा पदर आणि ह्याचा ब्लाऊज कसा असणार? ह्याचा ब्लाऊज सेल्फ येणार. सेल्फ आहे म्हणजे रनिंग. हा रनिंग ब्लाऊज आहे. हे काय आहे? हे पट्टी पदर ब्लाऊज आहे. पट्टी पदर. हा याला पट्टी पदर ब्लाऊज आहे. ही पल्लू आहे. हे असं सेल्फ ब्लाऊज राहिलेला. काय आहे याला तुम्ही कसं पाहिजे तसं यूज करू शकता. कोणाला ब्लाऊज काढायचं असेल तर काढू शकता, नाही पाहिजे तर नाही काढता. त्या हिशोबाने हे केलेलं आहे. आपल्याकडे खणाचे ब्लाऊज वगैरे पण आहेत नाही, संपलं आहे. आता या कॉटन मधल्या इरकलर ह्याचे पण कलर इतके सुंदर सुंदर आहेत. लाईट डार्क दोन्ही शेड्स आहेत त्यांच्याकडे. इथे आता आपण एखाद्या त्याचा पदर आणि बघूया. हा बघूया, हा ग्रे कलर. काय कॉम्बिनेशन्स आहेत म्हणजे एक प्रत्येक व्हरायटी याच्यात ना कलर्स पण खूप सुंदर आहेत.
हे तुम्हाला पल्लू कॉन्ट्रास्ट आणि ब्लाऊज रनिंग आहे मला रनिंग त्याला. हा ह्याच्यातच ह्याला. आणि हे बॉडी सगळं प्लेन राहील. हे अच्छा इलकल इलकल आहे. अच्छा. ह्याला इलकल पट्टी पल्लू म्हणतात. इलकल पट्टी पल्लू. इथे ही बघा, ही मला खूप आवडली खूप. म्हणजे इतका कलर कॉम्बिनेशन लाईट आणि त्याला अगदी थोडंसंच डार्क शेडमध्ये त्यांनी हे 2 कॉम्बिनेशन केले, खूप आवडले. आणि ह्यांचे रेट कसे आहेत, तर रेट आहे ना थोडे ह्यांचे व्हेरी होत असतात, कारण कॉटन थ्रेड आहे, तो महाग होतो कधी काय. तर तुम्ही ह्यांचा फोन नंबर आहे, फोनवर चौकशी करू शकतात. तुम्ही प्रत्यक्ष इथे येऊन इथे सुद्धा येऊन साड्या, पण व्हिडिओ कॉलवर ते दाखवत नाही. तुम्हाला हवं असेल तर फोनवर किंवा इथे आलात तर सगळ्यात बेस्ट. हे इलकल रॉयल टेम्पल प्लेन म्हणून आहे. हे आतलं विणलेलं ॲक्रेलिक असतं. म्हणजे सूतमध्ये एक थोडंसं जाडं सूत येतो आहे, त्याला ॲक्रेलिक म्हणतो आम्ही. ह्याला आतमध्ये ॲक्रेलिक विणायला लागतं. आणि हे जे तुम्ही बॉर्डर बघताय हे सगळं गडवाल बॉर्डर आहे. ह्याला विणायला खूपच त्रास होत असतं. ह्याचं तारं वरती आल्यानंतर ह्याला आम्हाला काढावं लागतं आणि ह्याला काढून आम्हाला हे एकदम सेटअप करावं लागते. ह्याचं तुम्हाला पल्लू पण असं इलकलसारखं वाटते, म्हणजे एकदम ओरिजिनल सारखं. हे बघा, ह्याला हे इलकल पॅटर्नसारखं तुम्हाला पल्लू वाटतील. ह्याला हे हाताने उडून उडून घालावं लागतं ह्याला. आणि ह्याचा ब्लाऊज एकदम कॉन्ट्रास्ट खाली. आहे. हा ह्याला ब्लाऊज एकदम कॉन्ट्रास्ट आहे ह्याच्यात. आता आपण हे जे बघितलं हे इरकलचं, आणि त्याचं पूर्ण डिस्क्रिप्शन सांगितलं सुद्धा की याच्यात काय. आणि ह्याला खूप त्रास आहे हे बनवायला, आतून ह्याची बॉर्डर बनवायला, ते हाताने एक एक खेचून. तर इतकी सुंदर ह्याची बॉर्डर आणि हे कॉन्ट्रास्ट, खूप छान छान साड्या आहेत. तर आता आपण ह्यातले सुद्धा कलर बघूया. खूप सुंदर आहे. नाही, आयटम खूपच छान आहे. भरपूर व्हरायटी यांच्याकडे, भरपूर व्हरायटी. म्हणजे ते दाखवता ते थांबत नाही. आणि मलासुद्धा ही बघू ती बघू किती साड्या शॉप करू असं झालं आहे. पण व्हिडिओ खूप लेंदी होत आहे, त्यामुळे हा पार्ट मी इथेच थांबवते. आणि आपण भेटणार आहोत पार्ट 2मध्ये. त्यामुळे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच लाईक शेअर कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच. बाय बाय.